नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडाली. गौरी पालवे यांची आत्महत्या नसून त्यांची हत्या आहे असा आरोप गौरी पालवे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेला आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अ, करुणाताई मुंडे आहेत. ताई, खर तर गौरी पालवे यांचा जे मृत्यू आहे त्या मृत्यू प्रकरणानं कुठेतरी संभ्रम निर्माण केला जातोय. गौरी पालवे यांची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर कुठेतरी असा एक आरोप होतोय की अनंत गर्जे यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा सुद्धा आरोप होतोय. तुमची पत्रिका काय आहे? महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता वैष्णवी हगवणे प्रकरण आणि तळागाळामध्ये मी काम करताना बघितलेलं आहे. हे प्रमाण जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. हत्या करून जे मुलगी असते त्यांना फाशीवरती लटकावण्याचा प्रयत्न करून त्या 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 हत्येला आत्महत्याच्या नाव देण्याचा प्रयत्न जे आहे सगळीकडे सुरू आहे. त्याच्यामुळे आज महिलांची हत्याचे प्रकरण वाढत चालले आहे आणि कुठेतरी हे थांबायला पाहिजे. आणि जरी आपण या गोष्टीवरती लक्ष नाही दिला आणि असंच हत्या करून आत्महत्याचं नाव दिला तो हे कुठेही थांबणार नाही. आणि त्याच्यासाठी माझी पण मागणी आहे की हे आत्महत्या नाही, हत्या आहे. आणि त्यांचे गोरी गरजेचे घरवरती मी भेट दिलेली आहे. त्यांचे आई वडील सोबत मी भेटलेली आहे. आणि जे अनंत गर्जे आहे त्यांचे हम्म. दुसरी मुलगी सोबत संबंध पण होते, जे गर्भपात पण केला होता. असंच हम्म. खूप प्रकरण असते. आणि ज्याच्यामध्ये आणि गोरी गरजेचा मेसेज पण मी बघितलेला आहे की हे सगळी हम्म. गोष्ट बघताना तरी पण तिने सांगितलं होता की मला सगळं जरी माहित पडलेलं आहे तरी पण मी त्यांच्या सोबत राहणार आहे, म्हणजे आपले नवरे सोबत. तो एक हम्म. महिलाचा किती मोठा त्याग असतोय आपले पती सोबत राहण्यासाठी. आणि दरवेळे जरी तिला आत्महत्या करायचा होता, तो माझं एकच म्हणणं आहे की त्यावेळे केला होता ना, ज्या वेळे तिला असं माहित पडला होता गोरी गरजेला की माझे नवऱ्याचे बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि गर्भपात करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते एक महिलांच्यासाठी. त्यावेळी करायला पाहिजे होता. आता कशा ते हत्या केली. आणि त्यांच्या आई वडिलांनी एक पण मला सांगितला की मतलब जरी फाशीवरती ते होती तो मतलब कुठे घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, काय घडलं काय नाही हम्म. घडलं, फोटोग्राफ्स कुठे आहे, ते जे हम्म. फाशीवरती लटकण्याचे जे फोटो कुठे हम्म. आहेत, ते गोरी गरजेचे, हम्म. ते सगळी गोष्टी हम्म. खूप लपवून ठेवलेली आहे. आणि कुठेतरी हम्म. हम्म. हत्याला आत्महत्याचा नाव देण्याचा प्रयत्न करत आहे. ताई, या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर कुठंतरी अनंत हे जे गर्जे आहेत यांना कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं, कारण ते पंकजा मुंडे यांचे पीए आहेत. वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. तेच मी हम्म. बोलते की आज फक्त मोठे मोठे राजकारणी लोकांचे पीए असो, कार्यकर्ता असो, हे सगळे आपले राजकीय पदाचा गैरवापर करून महिलांवरती अत्याचार करतात. आणि या सगळी गोष्टीवरती शासन प्रशासन गप असतात. असे तो एक तरफ हे शासन म्हणताय की बेटी बचाओ बेटी पढाओ, हम्म. लखपती काय आता एक योजना काढली आहे, लखपती हम्म. बहीण आमची. तो हम्म. अरे तुम्ही आज महिला हत्या इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली कशाला? हेच आहे ना की हम्म. हत्या करून आत्महत्या नाव देण्याचा प्रयत्न करताय सगळे लोक. आणि कुठेतरी मुद्दा दाबण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यासाठी आज लोकांची हिंमत जी आहे ते वाढत चालली आहे. हम्म. आणि ताई, कुठंतरी अनंत गरजेला हा. पण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी तो एकच ओर निवेदन करते तुमच्या माध्यमातून. मी निवेदन करते, अनंत गरजेची जे किरण अनंत गरजे नावची जे मुलगी सोबत संबंध होते, तिच्या गर्भपात केला होता, तिला मी हात जोडून विनंती करते. आणि याच्यापेक्षा आणखीन खूप काही महिला असतील त्यांना पण मी हात जोडून विनंती करते, तुम्ही पण पुढे या. आणि अनंत गरजे जे आहे
त्यांच्या वरती स्टेटमेंट करा आणि त्यांना पण हम्म, फाशी पर हम्म, चढवण्याची मागणी करा तुम्ही. क्योंकि एक महिलांसोबत, दोन महिलांसोबत, अरे किती महिलांसोबत हे लोक चालते. शारीरिक छळ करणार, मानसिक छळ करणार, आर्थिक छळ करणार. आणि गोरी गर्जे जे होती ते डॉक्टर होती, कशाला आत्महत्या हम्म, करणार? कोई अशी नाही होती, अशी साधारण महिला नाही होती, डॉक्टर हम्म. होती, कशाला करणार आत्महत्या? ताई, जर पाहिलं तर महिला कितीही शिक्षित जरी झाल्या, जसं तुम्ही आता सांगितलेलं होतं, ज्यावेळेस ही हम्म. गौरी गर्जे जेव्हा सामान शिफ्ट करत होती बीटीटी हा. चाळीमधून, ती थेटपणे चांगल्या टावर मध्ये राहण्यासाठी जात होते, तेव्हा तिला गर्भपाताचे काही कागदपत्र मिळालेले होते. त्यानंतर तिने या बाबतीमध्ये तिच्या वडिलांना सांगितलेलं होतं. त्यावेळी कुठेतरी त्यांनी गौरीनी जे आहे कुठेतरी अनंतला माफ केलेलं होतं. त्यानंतर सुद्धा कुठेतरी चॅटिंग सुरू होतं, असा सुद्धा हम्म. एकंदरीत जो आहे तो आरोप केला जातोय. हा, तेच मी पूर्ण चेटिंग माझ्याकडे पण आहे, मी बघितलेले पण आहे. त्यांच्या आई वडिलांनी मला सगळं सांगितलेलं आहे की तिच्या हातामध्ये ते लागले होते, ते गर्भपातचे जे डॉक्युमेंट आहे सगळे हम्म, लागले होते. तरी पण तिने काय सांगितलं की मी सगळं काय विसरून आणि माझ्या नवऱ्याला माफ करून मला त्यांच्या सोबत राहायचं आहे. तो कशाला आत्महत्या करणार? हे खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यांच्या आई वडिलांकडून हे पूर्ण चेट आहे. आणि हे चेट जे आहे आता 2, 5, 10 दिवसाची नाहीये, ते हम्म, दशहऱ्याचे दिवसाची आहे. हम्म. ताई, दुसरी एक त्याच्यासाठी गोष्ट माझ्या पाहताना हा, बोला ताई, बोला. बोला बोला, तुम्ही बोला. ताई, कुठंतरी गौरी पालवे यांचे जे वडील होते ते रडताना असं म्हणालेले होते, भाऊक सुद्धा झालेले होते. ते म्हटले की श्रीमंताच्या घरी मुली देऊ नका, असं हम्म. थेटपणे ते बोलताना म्हणाले आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे ही जी समाजामधली जी मानसिकता आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? श्रीमंताकडे आपली मुलगी देऊ नका, या तो ऐका, जे लग्नाचा जे भाग असते ना, ते कुठे हम्म, ना कुठेतरी आपली एक डेस्टिनी असते, है ना, कोणी ठरत नाही. हम्म, आणि आज आपण 21वी सदीमध्ये आहे आणि 5 जनरेशनच्या आपल्याकडे मोबाईल आहे, 5Gच्या. तो हे जे सगळी गोष्टी आहे देवाकडून घडले असते. हम्म, आणि आपली डेस्टिनी फिक्स असते की कुठे कोणी मुलगीला श्रीमंतच्या घरामध्ये जायचं आहे, की कोणाला एक गरीब व्यक्तीच्या घरामध्ये जायचं, हे सगळे आपली डेस्टिनी असते आणि आपला हम्म, भाग्य असतो. याच्यामध्ये आपण काहीही देवाचे जे लिहिलेलं आहे आपला सौभाग्य, त्याच्यामध्ये आपण हम्म, काहीही फेरबदल करू शकत नाही. पण हम्म, माझ्या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या एकच म्हणणं आहे की हम्म, कुठेतरी जरी आपली मुलगीला न्याय पाहिजे, तो जसे आज गोरी गर्जेने आत्महत्या केली है ना, की हम्म, हत्या केली, हम्म, हे पूर्ण चोक्षी व्हायला पाहिजे आणि अनंत गर्जेला पण फाशीची सजा झाली पाहिजे. आणि कुठेतरी आणि जरी हम्म, एक दोन व्यक्तीला अशी फाशीची सजा मिळाली, क्योंकि जरी त्यांची बायको मेली, तर आज नवऱ्याला जिवंत राहण्याचा काय हक्क आहे? हे माझं म्हणणं आहे. हम्म, मेली, हम्म, आत्महत्या केली की हत्या केली, हे सगळी पार्ट जे आहे वेगळा आहे. पण आत्महत्यामध्ये जास्त सजा नाही आहे. त्याच्यासाठी हम्म, आज सगळे हत्या करून आणि आत्महत्याच्या त्याच्यावरती कफन ओढावतात. तर हे गोष्टीचा मी निषेध करते आणि मी एकच मागणी करते, 2-3 वेळे जरी आत्महत्या किंवा हत्या काय झालेला आहे, पण 15 दिवसच्या आतमध्ये ते नवऱ्याला पण फाशीची सजा झाली पाहिजे. एक दोन व्यक्तीला जरी फाशीची सजा भेटली, तर 100% आमची महाराष्ट्राची मुलगी वाचू शकते पुढे. कोणीही अशी हरकत करणार नाही पुढे, की महिलाला हत्या करून तिला फाशीवरती टाकण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही. ताई, कुठंतरी आपण बघतो की नवऱ्याची एखादी चूक महिला पाठीशी घालते आणि त्यामुळे कुठतरी नवरा अशा पद्धतीच्या चुका करण्यासाठी धजावतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या हिंसक घटना घडतायत, असं वाटतं का ताई? हा, हे आहे. हे गोष्टीवरती पण आपल्याला बोलायला पाहिजे की महिलांची पण हे मोठी चूक आहे, की आपल्या नवऱ्याने जरी कोणती चूक केली, तर त्याच्यासाठी हम्म, लढला पाहिजे आपल्याला. ज्यांनी हम्म, करता ते आपला पण खच्चीकरण होऊ नये आणि पुढे पण त्यांना जे आपले नवरा आहे त्यांना पण पाठबळ भेटू नये, की पुढे कोणतीही महिलाच्या असे शारीरिक, आर्थिक, मानसिक छळ करण्यासाठी. पण कुठे ना कुठेतरी महिलांची पण चूक आहे याच्यामध्ये, की आपल्या संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करताना कुठे ना कुठे आपले नवऱ्याची चूक पाठीशी घालताय. आणि याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना एक भोगावं लागते,
की कुठे ना कुठेतरी हत्या करून त्यांना त्यांचे आत्महत्याच्या नाव देण्याच्या काम करताय नवरा नंतर. तो त्याच्यासाठी पण मी बोलते की कोणतीही महिला असो, पण आपले नवऱ्याची चूक जे आहे ते पाठीशी घालू नका. ताई, या प्रकरणामध्ये सध्या हा जो आरोपी आहे अनंत गर्जे याला सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल होऊन ताई पाहिलं तर अनेक दिवस सुद्धा झालेले आहेत. या प्रकरणामधले इतर दोन जे आरोपी आहेत, त्याचा भाऊ हम्म, असेल आणि त्याची बहीण असेल, हे अजूनही फरार हम्म. आहेत. एवढा गंभीर गुन्हा घडलेला आहे आणि अजूनही पोलिसांनी इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना अजूनही पकडलेलं नाहीये. काय वाटतं यावर? मी तर एकच बोलते की त्यांचे जे भाऊ आणि बहीण आहे त्यांना लवकरात लवकर कोठडीमध्ये अ, डालायला पाहिजे. आणि मी एकच मागणी करते, माझी वेळोवेळी कोणतीही महिलाने जरी हत्या झाली, मी तो हत्याही बोलणार, जसे वैष्णवी हगवण्याची पण हत्या झालेली आहे आणि आत्महत्याच्या नाव देत आहे, आणि आज पण गर्जे आपली गौरी गर्जे ताईची पण हत्या करून आत्महत्या नाव देत आहे. तो मी एकच म्हणते, एकच माझी मागणी आहे सरकारकडून, की असे लोकांना, असे केस मध्ये कुठेतरी ज्या वेळे महिलांनी हत्या केली आणि कळलं, तो डायरेक्ट नवऱ्याला पण फाशीची सजा झाली पाहिजे. आणि नवराही नाही, आणि आपण खूप केस बघताय याच्यामध्ये, खूप महिलांच्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करणारे मुलगे पण असे मार्केटमध्ये फिरत आहे. कुठे ना कुठेतरी एक शादीशुदा महिलांच्या घर मोडून आणि तिला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ देऊन मोठ्या प्रमाणामध्ये हे खूप सुरू आहे घरोघरी मध्ये. तो असे लोकांना पण फाशीची सजा झाली पाहिजे. 10, 15, 20 लोकांना जरी फाशीची सजा भेटली असे केसेस मध्ये, तो महिला जे असते की शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यासाठी नाहीये. आणि त्याच्यासाठी आज महिलांची जे आहे, आज आई वडील बघताना आज महिलांची काय अवस्था आहे, त्याच्यासाठी आज महिलाची जे आहे, मुलगी जे भ्रूण हत्या आता पण शुरू आहे आणि वाढत चालली है. कोणीही एक बच्ची को जन्म देना नहीं चाहता, क्योंकि कौन अपनी बेटी का शोषण होते हुए देखेगा, कौन अपनी बेटी का आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते हुए देख सकता. इसलिए लोगों ने लड़की पैदा करना बंद कर दी है. ताई, तुम्ही जर पाहिलं तर पुण्यातलं जे प्रकरण होतं वैष्णवी हगवणे प्रकरण, तिथं सुद्धा तुम्ही हगवणे कुटुंबियांची जी आहे ती वैष्णवीच्या जे माहेरचं कुटुंबीय आहे, त्यांची हा भेट हा. घेतलेली होती. इथं सुद्धा गौरीच्या आई वडिलांची तुम्ही भेट घेतलेली आहे. या दोन्ही हम्म. कुटुंबाच्या तुम्ही भेटी घेतलेल्या आहेत. ताई, काय साम्य आहे? कशा पद्धतीची कुटुंबांची मानसिकता असते? ज्यावेळेस आपल्या मुलीचं शोषण होत असतं, ज्यावेळेस आपल्या मुलीला छळलं जातं, त्यावेळेस आई वडील कोणत्या मानसिकतेमध्ये असतात आणि कशा पद्धतीला या घटनांना ते पुढे जात असतात? निशब्द, निशब्द परिस्थिती असते ज्या आई वडिलांची. आणि मी तो त्यांची, जे मुलगीला आपण त्यांच्या आई वडिलांना ज्या वेळी मी भेट देते, त्यांच्या माझ्या कोणीही एक ब्लड रिलेशन नसते, तरी पण मी पण त्यांची अवस्था बघून निशब्द होते. आणि त्यांचे जे आई वडील असते त्यांची पण अवस्था, मतलब मानसिक अवस्था काय असते मी पण सांगू शकत नाही. आणि कोणी पण, जगातला कोणी पण व्यक्ती असो, त्यांची अवस्था कोणीही सांगू शकत नाही. क्योंकि इतकी वाईट परिस्थिती असते आपली मुलगीला. अरे 25-25 वर्ष करून इतके मोठे मोठे थाटामाटा नतून हम्म. आपली मुलगीच्या लग्न लावताय आई वडील. इतक्या आशाने बघताय की आमच्या जे जावाई आहे कुठेतरी आमची मुलगीला चांगला करणार है ना. आणि वडीलचे नंतर एक जी मुलगी असते ना, आपले नवरे कडून एक खूप, मतलब वडिलापेक्षा जास्त अपेक्षा मुलगीला जरी कुठेतरी असते तर आपले नवऱ्याचे असते. आणि त्यांच्याकडे आपल्या नवऱ्याकडून जरी इतका मोठा छाल असते, तर त्यांचे आई वडील काय बोलणार तुम्ही सांगा. खरंच आहे ताई. आणि त्याचबरोबर बीड मधल्या ज्या महिला आहेत त्यांचं ते ज्या पद्धतीचं शारीरिक आणि मानसिक शोषणाच्या सातत्याने तक्रारी ज्या पुढे येत आहेत, इथे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. यामागचं कारण काय वाटतं ताई? बीडमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतायत. याच्या प्रमाण याच्या जे पाठीमागेच्या कारण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मी काम करताना इंस्टाग्राम तुम्ही माझा चेक करू शकता, किती मोठ्या प्रमाणामध्ये हे छळ सुरू आहे. मतलब नवरे कडून बायकोचा छळ असो, किंवा एक
जे मी एक बोलते, तुम्ही या गोष्टीवरती पण एक लाईव्ह वेगळा घ्या. मी बोलते तुम्हाला मुद्दा मी देते. महाराष्ट्रामध्ये आणि मी असं पण सांगू शकते की पूर्ण भारतामध्ये शादीशुदा महिलांचे घरामध्ये घुसून कुठे ना कुठेतरी मोबाईल वरती आणि किंवा फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती बघणं, त्यांची कमजोरी जाणून घेणं, है ना, आणि तिला आपले प्रेम जाळ मध्ये फसून तिच्याकडे पैशाची मागणी करणं, तिच्या शारीरिक छळ करणं, तिच्या मानसिक छळ करणं, हे सगळी गोष्टी सुरू आहे. आणि शारीरिक संबंध बनवताना व्हिडिओ काढणं तिचे, आणि त्यानंतर जरी तिला अशी सूद आली की नाही कुठेतरी मी वाईट केला, माझ्या नवऱ्याला मला सडलं नाही पाहिजे, कुठेतरी मी वाईट गोष्टी केलेली आहे, तो ते मुलगा जे आहे ते मुलगीला ब्लॅकमेल करतोय की मला पैसे द्या, हे द्या, ते करा, नाही तुम्ही तुझे नवऱ्याला सांगणार, तुझे घरचे लोकांना सांगणार. हे जे प्रमाण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय. तर ते कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि हे थांबण्यासाठी मी एकच सरकारकडून मागणी करणार आहे की 2, 5, 10, 100 लोकांना जरी फाशीची सजा दिली तर हे महिलांचं जे शोषण आहे ना, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक, ते कुठे ना कुठे थांबू शकतात. नाही तो काही होणार नाही. असंच महिला फक्त हे लोकांचे, राक्षस लोकांचे हवसची शिकार बनणार. आणि याच्यामध्ये तो केस पण होत नाही, केस पण होत नाही. ये एक बार बलात्कार करने की 14 वर्ष सजा है ना, तो हम्म. ये तो शारीरिक बलात्कार, मानसिक बलात्कार और आर्थिक बलात्कार करने वाले को क्या सजा मिलनी चाहिए, ये महाराष्ट्र की हर महिला को तय करना चाहिए. मैं यही बोलूंगी, क्योंकि जो एक लड़की का शादी करके या एक शादीशुदा लड़की का घर मोड़ के जो लड़के आज मोटे प्रमाण में लड़कियों का घर मोड़ रहे हैं, उनका आर्थिक, शारीरिक, मानसिक बलात्कार कर रहे हैं हर रोज, उनको तो, अरे उनका तो लिंग काटना चाहिए. मैं बोलती हूँ, बिंदास में बोलती हूँ कि उसका लिंग काटना चाहिए. फांसी की सजा चौराहे पे देनी चाहिए. 2-4 लोगों को सजा दो. यदि मैं महाराष्ट्र की सीएम होती ना, तो डायरेक्ट महिलाओं का शोषण करने के लिए ऐसे आदमियों का मैं लिंग काटती और उनको फांसी की सजा देती रोड पे खड़े करके. तर या प्रकरणामध्ये सातत्याने पाहिलं तर महिला आयोगाची भूमिका तुम्हाला कशी वाटते? कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या काय प्रमाणामध्ये नाही नाही महिला नाही, अत्याचार. महिला आयोग काहीही काम करत नाही. फक्त लाली लिपस्टिक लावून आणि ते इकडे तिकडे राष्ट्रवादीचा प्रचार प्रसार करत आहे. महिला आयोगाची अद्याप काहीच काम की नाहीये. आणि तिच्यासाठी मी कोर्टामध्ये पण गेलेली आहे. त्यांचा कार्यकाल संपला आहे. स्त्रीबद्दल मला असं बोलायला नाही पाहिजे. पण जे महिला आयोग आहे ते खूप मोठा आयोग आहे. आणि याच्यामध्ये जरी खरंच कोणी चांगली महिलाला जरी बसवला तो 100% हे जो महिलांचा आर्थिक, शारीरिक, मानसिक छळ आणि हत्या करून आत्महत्याची चादर उडवण्याचे जे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, हे कुठे ना कुठेतरी थांबवू शकतात. पण महिला आयोग काहीही कामाची नाही आहे. त्याच्यासाठी आजी महिलांचा शोषण सुरू आहे. त्याच्यासाठी मी बोलते की मी कोर्टामध्ये गेलेली आहे की रुपाली चाकणकरला हे हटायला पाहिजे, क्योंकि त्यांचा कार्यकाल पण संपलेला आहे. आणि कशासाठी अ, त्यांना हं. बसवलेला आहे महिला आयोग मध्ये, मला तो माहित नाही. आणि महाराष्ट्राची जनताला पण कळलं पाहिजे की कशासाठी बसवलेला आहे त्यांना. ताई, खरं तर गौरी पालवे प्रकरण असेल किंवा त्याचबरोबर राज्यातल्या ज्या महिला अत्याचारांच्या घटना घडतायत, या बाबतीमध्ये तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही विनंती करणार आहात का? आणि गौरी पालवे प्रकरणामध्ये ज्यांचे पीए होते, अर्थात पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे जे होते, पंकजा मुंडेंना काही तुम्ही संदेश देणार आहात किंवा त्यांच्याकडनं काही मागणी करणार आहात काय लाईव्हच्या माध्यमातून? पंकजा ताईला मी हात जोडून कडकडीची विनंती करते, अनंत गरजेला पाठीशी घालू नका. आणि एक महिला म्हणून आणि जे गोरी गरजेचे पाठीमागे उभे राहणं आज पंकजा ताई तुमचा धर्म आहे, तुमच्या कर्तव्य आहे आणि वेळची मागणी पण आहे. तो मी एकच बोलते की अनंत गरजे सारखे पीए तुम्हाला और भेटतील. पण कुठे ना कुठे तरी जरी तुम्ही आज गौरी गरजेच्या पाठीमागे उभे राहिले तो 100% पुढे अशी खूप गोरी गरजे, वैष्णवी हगवण्याची हत्या आपण वाचवू शकतो. त्याच्यासाठी पंकजाताईला ताईला, गोरी गरजेचे पाठीमागे उभे राहणं हे खूप गरजेचे आहे.
खर तर गौरी पालवे गर्जे यांची आत्महत्या नसून हत्याच आहे असा जो आरोप कुटुंबियांनी केलेला आहे, त्यावरती जर पाहिलं तर आताच आपल्यासोबत करुणा मुंडे होते, त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या वृत्त्या आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी कुठेतरी या ठिकाणी केलेली आहे. करुणाताई, तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी वेळ दिलात. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.